Hello my dear students. Today we are going to study ninth question of practice set 3.1. In the last lecture we studied up to 8th question. आपण मागच्या लेक्चर मध्ये 8 क्वेश्चन बघितले 3.1 मधले, ज्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशिएंट फॉर्म ते आपण कव्हर केले. आता इथे आपल्याला बघायचंय की ह्याच्या दिलेल्या काही पॉलिनॉमियल्स आहेत बघा. फर्स्ट x+7 x square, this side third, fourth, fifth and sixth. These are 6 polynomials and we have to classify them. त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचे, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचंय. कसं मध्ये क्वाड्रॅटिक कोणते आहेत, क्यूबिक कोणते आहे आणि लिनियर पॉलिनॉमियल. तसंच इकडे आणखी बायनॉमियल, ट्रायनॉमियल अँड मोनोमियल. आता तुम्हाला आठवत असेल बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला हे शिकवलं हा पार्ट, त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवतंय का बघा बरं. मी काय सांगितलं होतं की क्लासिफिकेशन बेस्ड ऑन, पहिलं बेस कशावर होतं, डिग्री. त्यांचं कशावर, बेस्ड ऑन डिग्री. म्हणजे त्या कशावर, जर डिग्री आपण ठरवल्या, एक डिग्री जर 1 असेल, डिग्री 2 असेल, डिग्री 3 असेल, आठवतंय का तुम्हाला. द पॉलिनॉमियल इन विच द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1. If it is 1, then it is a linear polynomial. Second, if the degree of the variable is 2, then it is quadratic polynomial. आठवत असेल बघा तुम्हाला, एक डिग्री असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि डिग्री 3 असेल तर येस क्यूबिक पॉलिनॉमियल. करेक्ट. त्याच पद्धतीने इकडे आपण बघितलं होतं बघा, बायनॉमियल, ट्रायनॉमियल अँड मोनोमियल. ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे तो मोनोमियल, ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत तो बायनॉमियल. 2 म्हणजे अशा 1 आणि 2, ह्या 2 टर्म्स असतील बायनॉमियल. आणि जर 3 टर्म्स असतील बघा अशा 1, 2, 3 मध्ये प्लस किंवा मायनस असू शकतो बघा, पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, अशा 3 असतील तर ते ट्रायनॉमियल. ओके. मग आता आपण पहिला क्रायटेरिया कुठला असेल, डिग्री, डिग्री ऑफ द व्हेरिएबल. आणि दुसरा क्रायटेरिया काय, नंबर ऑफ टर्म्स इन दॅट पॉलिनॉमियल. त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म आहे, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, अशा पद्धतीने 1, 2, 3 ज्या टर्म्स आहेत त्याच्यावर इकडे, आणि डिग्री 1, 2, 3 आहे त्याच्यानुसार इकडे. ओके. आता बघा बरं का. येस, तर आता आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हटलं की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, द पॉलिनॉमियल इन विच द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 2. मग बघा बरं, आता इथे पहिली पॉलिनॉमियल बघा x+7, डिग्री तर नाही. हा, इथे बघा x², स्क्वेअर म्हटल्यानंतर डिग्री 2, देयरफॉर दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. बघा x², पहिली आली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता दुसरी बघा, इथे हिचा डिग्री जर चेक केली तर इथे 3, 2, 1 हे, पण डिग्री सगळ्यात मोठी म्हणजे हायेस्ट इंडेक्स, हायेस्ट पॉवर, दॅट इज 3. दिस इज क्यूबिक. मग ही नाही चालणार. आता इथे बघूया आपण, आपल्याला क्वाड्रॅटिक मध्ये 2x², बघा हा जो 2 आलाय, x² म्हणजे हा 2 जो आलाय, म्हणजेच हे आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आली. ती लिहून घ्या इथे, 2x² प्लस 5x प्लस 10. ही झाली दुसरी. बघा पहिली ही आली, दुसरी आली. आता तिसरा एक आहे ना, हे बघा इथं ही क्यूब वाला 3x², इथे स्क्वेअर म्हणजे ही डिग्री 2, देयरफॉर 3x² प्लस 5x. हे झालं तिसरं. म्हणजे अशा किती आल्यात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, फर्स्ट x² वाली, इथं सेकंड x² वाली आणि थर्ड x² वाली, दे आर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नाउ द नेक्स्ट, क्यूबिक पॉलिनॉमियल. व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्यूबिक, द पॉलिनॉमियल हॅविंग डिग्री 3. आता 3 डिग्री वाला बघा, हे नाहीये, हे नाहीये. येस, दिस इज द क्यूबिक पॉलिनॉमियल, x⁻³ बघा हे पूर्ण. मग लिहून घ्या इथे, क्यूबिक पॉलिनॉमियल कोणती, x³ प्लस x² प्लस x प्लस 5 प्लस x प्लस 5. दिस इज फर्स्ट. आणखी आहे का एखादी बघा, ही क्यूबिक वाली ही आली, इथे नाहीये. येस, दिस इज ऑल्सो क्यूबिक पॉलिनॉमियल, x³. ही सुद्धा घेऊन टाका इथे, x³ म्हणजे त्याचा डिग्री बघा 3 आहे, ह्याची डिग्री 3, म्हणून आपण ही क्यूबिक पॉलिनॉमियल घेतलं, x³ प्लस 9. ज्यांना हे कळत नसेल त्यांनी ह्यांच्या अगोदरचा व्हिडिओ बघायचा बरं, त्यामध्ये मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केले, तरच तुम्हाला ह्याची लिंक लागेल. ओके, जर कळत नसेल तर. आता क्यूबिक झाला. आता लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्याची डिग्री 1. आता 1 डिग्री वाला बघा, बघा ना इथे x⁻1 म्हणजे ही आला, x+7, x+7 फर्स्ट. आणखी आहे का कोणी बघा, x+7, x⁻1 वाला, x⁻2, x⁻3, x⁻2, कोणीच नाहीये. याचा अर्थ लिनियर पॉलिनॉमियल फक्त x+7 एवढीच आहे. कळलं सगळ्यांना. ओके. आता नेक्स्ट इथे बघा बायनॉमियल. आता बायनॉमियलचं मीनिंग काय,
ऍक्च्युअली तुम्हाला हे कळणं परत एकदा सांगतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल त्याची डिग्री 2, क्युबिक पॉलिनॉमियल असेल डिग्री 3. डिग्री म्हणजे काय, एक्सच्या डोक्यावरचा किंवा व्हेरिएबलच्या डोक्यावरचा हायेस्ट पॉवर, मोठ्यातला मोठा घातांक हे. आता इथे 3 आणि इथे लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 1. त्याच्यानुसार आपण ह्याला क्लासिफाय केलं. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. आता इथे नेक्स्ट बघा, बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे दोन टर्म्स असलेले. बघा बरं दोन टर्म्स. येस, x+7, x पहिली टर्म प्लस 7 दुसरी टर्म, झाल्या दोन टर्म्स. आणखी आहे का कोणी? इथे एकच टर्म आहे बघा, 1 2 3 4. इथे 4 टर्म्स आहेत. इथे बघा आता 1 2 3, इथे 3 टर्म्स आहेत. ही नाही चालणार. हा इथे बघा x³ + 9. x³ + 9 म्हणजे ह्या दोन टर्म्स, x³ + 9. हे बघा दोन टर्म आल्या, दॅट इज बायनॉमियल. After that this also, see, first term, second term, so we got two terms, therefore it is binomial. Like this polynomial 3x² + 5x, this is what? First, second, third. ह्या तिन्ही पण काय आहेत, दोन दोन टर्म्स वाले आहेत, म्हणून बायनॉमियल. आता ट्रायनॉमियल म्हणजे तीन टर्म्स वाले आपल्याला पाहिजे. मग तीन टर्म्स कुठे आहेत बघा बरं, 3 टर्म्स. तर 3 टर्म्स मध्ये काय करावं लागेल बघा, 3 टर्म्स ज्याच्यामध्ये आहेत, इथे दोन टर्म, इथे 1 टर्म. बघा बरं 1 2 3 4, इथे नाहीये 1 2 3. हा ह्याच्यामध्ये 3 टर्म्स, हे घेऊन टाका लगेच. हे ट्रायनॉमियल आलं. 2x² + 5x + 10. आणखी आहे का कोणी बघा, 3 टर्म्स वाला, 1 2 3 1 2 1 2 नाही. आता मोनोमियल आपल्याला बघायची बघा. मोनोमियल म्हणजे एकच टर्म असलेली. मग एक टर्म कोणती बघा, इथे x². इथे दोन आहे, इथे एकच आहे. म्हणजे मोनोमियल फक्त एकच आहे, दॅट इज x². एकच टर्म दिसते बघा. कळलं सर्वांना? अशा पद्धतीने इथे दोन टर्म असतील तर बायनॉमियल, 3 टर्म असतील ट्रायनॉमियल आणि एकच टर्म असेल तर मोनोमियल. ओके, पटपट कॉपी करून घ्या हे. आणि हा क्वेश्चनला थोडा रिवाइज करा. व्यवस्थित एकदा कळलं तुम्हाला की पुढे काहीच अवघड वाटणार नाही मग. ओके, पटपट लिहा. Now see the next part. See here students, now operation on polynomials. आता polynomial वरचे आपल्याला काही ऑपरेशन्स बघायचे, जसं की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता हे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दीज आर ऑपरेशन्स. आता हे ऑपरेशन्स जे आहेत ते जे आपल्याला बघायचे, त्या अगोदर आपण जे काही त्यांचे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेत आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये एकदा त्याचा स्टडी करू आणि मग तुम्हाला मी ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं ते शिकवणार आहे. आता फर्स्ट आपण हा पार्ट बघूया, प्रॅक्टिस सेट 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. आता काय दिले एकदा समजून घ्या. हे बघा, थोडासा तुमचा 9चा जो सिलेबस आहे मॅथ्सचा, त्याचे काही चॅप्टर हे 10th पेक्षाही किचकट आहे. म्हणजे थोडंसं समजायला अवघड जातात आणि मग मुलांना असं वाटतं आपल्याला मॅथ्स येतच नाही. असं बिलकुल तुमचा गैरसमज काढून टाका. 10th पेक्षाही 9च्या काही चॅप्टरची जी काठिण्य पातळी आहे, थोडीशी जी डिफिकल्टी लेवल आहे ती जास्त आहे. त्यामुळे थोडंसं समजायला, अंडरस्टँड करायला तुम्हाला अडचण येईल. पण त्याचं काही ताण घेऊ नका. थोडंसं वारंवार त्याची प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे जमेल. ओके, आता बघा, आता तुम्हाला हाच पार्ट थोडा सोप्या पद्धतीने मी सांगतोय, तो समजून घ्या फक्त. यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. म्हणजे इथे काही कंडिशन दिलेली, कंडिशन एक अट दिलेली आहे आणि या कंडिशनला आपल्याला समजा ही शब्दात दिली त्यांनी, असं वर्ड्स मध्ये लिहिलं, असं असं आहे, तसं तसं आहे, आणि त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं, समजा मी म्हटलं माझं वय x इयर्स आहे आणि माझ्या मित्राचं वय y इयर्स आहे, तर आमच्या दोघांची सम किती, बेरीज किती, माझं किती आहे x, माझ्या मित्राचं किती आहे y, आणि आमच्या दोघांची बेरीज म्हटलं की प्लस येईल. कळतंय का? जर त्यांनी असं म्हटलं की माझं एज किंवा माझं वजन हे माझ्यापेक्षा माझ्या मित्राचं वजन हे दुप्पट आहे, माझं वजन जे आहे त्यापेक्षा माझ्या मित्राचं वजन दुप्पट आहे. समजा माझं जर x असेल तर माझ्या मित्राचं किती येईल मग 2x. म्हणजे मित्राचं दुप्पट आहे, माझं जर एवढं आहे तर त्याच्या दुप्पट मित्राचं 2x. कळतंय? आणि दोघांची सम, दोघांची बेरीज ही किती दिली, सपोज 120 दिली, असं. म्हणजे हे फक्त ह्या कंडिशन तुम्हाला कळल्या पाहिजे. जमतंय का? बघा बरं, इथे पहिलं माझं वय दिलंय, नंतर माझ्या मित्राचं माझ्या दुप्पट आहे, म्हणजे माझं जर x आहे तर त्याचं 2x आहे, ट्वाइस ऑफ x, आणि ह्या दोघांची सम, बेरीज, मग 2x + x, ह्या दोघांची ऍडिशन किती दिली 120. अशा पद्धतीला हे जे आहे त्याला म्हणायचं आपण
सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिणं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आता ह्या ऍक्च्युली ह्या कॉन्सेप्ट अशाच आहेत, फक्त मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सांगितलं. आता हे आपल्याला बघायचं. बघा तर काय दिलं एकदा ते समजून घ्या बाळांनो. बघा काय म्हटलं एकदा क्वेश्चन बघूया आपण. देअर आर 8 ट्रीज इन द विलेज लाट. लाट नावाचं एक विलेज, जसं आपलं विलेजचे नाव तसं LAT लाट नावाचं एक विलेज आहे. आपण म्हणूया नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज लाट. पहिला आपण हे सांगूया, नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज लाट आणि इज इक्वल्स टू किती, नंबर ऑफ ट्रीज किती त्या खेड्यामध्ये, त्या लाट गावामध्ये किती ट्रीज आहेत ते त्यांनी सांगितले. बघा देअर आर 8 ट्रीज. किती झाडं आहेत? A झाडं आहेत असं म्हटले त्यांनी. A आपण जसं नंबर मध्ये सांगतो ना, त्या गावामध्ये समजा 10 झाडं असतील, 20 असतील, तर आपण इथे 10 किंवा 20, पण त्यांनी म्हटलं 8 ट्रीज आहेत. 1 म्हणजे A आलं. ओके. आता बघा, इफ द नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय B. इथं म्हणायचं नंबर ऑफ ट्रीज increasing each year. म्हणजे प्रत्येक जे दिसते ते मी लिहितोय. बघा काय मी लिहिलं, 8 ट्रीज इन द विलेज लाट, म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज लाट. किती ट्रीज आहेत? A. इथं A लिहिलं. बघा हे 8 ट्रीज दिलं, इथे मी A लिहिलं. ओके. म्हणजे किती झाडे आहेत? A झाडे आहेत लिहिले. नंबर ऑफ ट्रीज विलेज मध्ये A आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर. नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग एव्हरी इयर किंवा इच इयर, म्हणजे प्रत्येक वर्षी किती वाढत आहे, कितीने वाढ होते. जसं आपण सांगतो ना, दरवर्षी आमच्या गावामध्ये 10 झाडं वाढत आहे, किंवा दरवर्षी 50 झाडं आम्ही लावतो तर 50 ने वाढ होते. यावर्षी 50, पुढच्या वर्षी 50, त्याच्या पुढच्या वर्षी 50, अशी 50-50 ने वाढ होते. तसं इच इयर नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग एव्हरी इयर बाय B, म्हणजे प्रत्येक वर्षी जसं आपण आता मी म्हटलं 50 ने वाढ होते, तसं इथे कितीने वाढ होते? B ने. म्हणजे प्रत्येक वर्षाला B झाडं वाढले. B ट्रीज आर इन्क्रीज्ड इन इच इयर, एव्हरी इयर. Then how many trees will there be after X years? तर मग आता इथे म्हणायचं नंबर ऑफ ट्रीज आफ्टर X years is equals to. आता बघू बरं का किती जणांना कळतंय. किती वर्ष दिले? X years. मग X वर्षानंतर किती झाडं हे आपल्याला बघायचं. ओके. आता बघा बरं, आता हे तुम्हाला मी थोडंसं सिम्बॉलिक फॉर्म जे दिले त्याच्याऐवजी मी तुम्हाला नंबर फॉर्म मध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि त्याच्यावरून आपण हे लिहू. ओके. आता बघा, नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज लाट इज 10. समजा एक आपण पहिलं काय घेऊ, नंबर ऑफ ट्रीज आपल्या एक गाव आहे लाट नावाचं गाव, तिथे समजा 10 ट्रीज आहेत. सध्या सुरुवातीला किती झाड आहेत तिथे? 10. आता बघा बरं का, सुरुवातीची झाडं जशी इथे किती म्हटलंय A, तसं आपण इथे किती घेतोय? 10 ट्रीज. म्हणजे पहिले झाडं जसं A च्या जागेवर आपण काय घेतोय? 10. हे कळण्यासाठी लिहितो ना, हे लिहायची गरज नाही, हे फक्त लक्षात ठेवायचं. पहिले झाडं किती होते? 10 झाडं होते. नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर बाय B, म्हणजे B झाडं वाढताय. समजा मी इथे असं कन्सिडर करतो 3 झाडं वाढताय. B म्हणजेच मी 3 धरलं. समजा B च्या जागी आपण किती धरूया? 3. बघा 10 झाडं अगोदर होते आणि दरवर्षी 3 वाढत आहे. ओके. मग आता 3 झाडं असे वाढत चाललेत. आता हे किती वर्ष? तर त्यांनी नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर B दिले. नंबर ऑफ ट्रीज आफ्टर X इयर्स, म्हणजे X वर्षानंतर. आता वर्ष किती? आपण असं म्हणू शकतो 5 वर्ष, 10 वर्ष, 13 वर्ष, असं 13 इयर्स. पण आपल्याला X वर्ष कसं सांगता येईल? मग आपण ते आता मी तुम्हाला कळण्यासाठी ते लिहितोय फक्त. मग X इयर्स म्हणजे आपण इथे कन्सिडर करूया 5 इयर्स. किती वर्ष? X म्हणजेच 5 इयर्स असं आपण गृहीत धरूया. ओके. कन्सिडर करायचं आपल्याला. आता बघा, आता मला हे तुम्हाला हे सांगायचंय की पहिले झाडं किती होते? ट्रीज किती होते? 10. आता दरवर्षी किती वाढताय? 3. दुसऱ्या वर्षी वाढले 3, तिसऱ्या वर्षी वाढले 3, चौथ्या वर्षी वाढले 3. असे किती वर्ष वाढणार आपण सांगितलं आताच? आफ्टर X इयर्स. इथे X पण आपण किती घेतले? 5. म्हणजे इथे 5 वेळेस. बघा पहिल्या वर्षी 3, दुसऱ्या वर्षी 3, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या वर्षी 3 ट्रीज. त्या इन्क्रीजिंग. आणि किती वर्ष ते? 5 वर्ष. आता ह्याचं मॅथमॅटिकल फॉर्म कसं तयार होईल? तर बघा आता इथे, आता हे कळणं गरजेचं आहे तुम्हाला. हे जर कळलं तर तुम्हाला हे लगेच सांगता येईल. कसं? बघा पहिले झाडं किती होते? 10. करेक्ट. आता प्लस, त्याच्यात प्लस होईल ना, वाढ होईल. मग आता वाढ कशी होणार आहे? 3 ट्रीज
इच इयर म्हणजे प्रत्येक वर्षी किती झाडं वाढताय 3 झाडं म्हणजे 3 ट्रीज घेतले आपण आणि किती वर्ष वाढताय इनटू 5 इयर्स बघा म्हणजे हे काय अगोदरचे झाडं त्यानंतर 3 काय प्रत्येक वर्षी किती वाढताय 3 ट्रीज वाढताय आणि त्यानंतर 5 काय 5 इयर्स 5 वर्षानंतर म्हणजे आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल हे असं इथे बघा ना 3 प्लस 3 प्लस 3 प्लस 3 3 5 जा 15 म्हणजे किती झाले 3 आणि हे 15 झाले मग हे 15 जे आले हेच आपण 3 असं लिहिण्याऐवजी 3 into 5 म्हणजे एका वर्षाचे झाडं आणि इंटू नंबर ऑफ इयर्स किती वर्ष 5 वर्ष म्हणजे 3 5 15 म्हणजे इथे काय बघा 10 प्लस 3 5 जा 15 आणि मग यांची जर ऍडिशन केली तर किती 25 म्हणजे हे झाले 25 ट्रीज आफ्टर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षानंतरची इतके झाडं असतील पण कधी जर त्या गावामध्ये सुरुवातीला किती झाडं होते असतील 10 त्यानंतर दरवर्षी कितीने वाढ झाली 3 ने आणि किती वर्ष वाढ झाली 5 इयर्स 5 वर्ष कंटिन्यू ती वाढ होत गेली तर नंतर 5 वर्षानंतर त्या गावाची झाडांची संख्या किती असेल 25 जर हे तुम्हाला कळलं तर हे लगेच एक्झॅक्टली कळेल आता बघा नंबर ऑफ ट्रीज आपण त्या गावामध्ये सुरुवातीला किती दिलेत आपल्याला 8 ट्रीज दिले अगदी बरोबर बघा 8 ट्रीज जसं आपण 10 घेतलंय तसं त्या गावात किती होते 8 ट्रीज आपण गृहीत धरले होते 10 ट्रीज नंतर प्लस करावं लागेल आता इथे प्लस आफ्टर 3 इयर्स सॉरी इच नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग इच इयर प्रत्येक वर्षी किती वाढताय 3 इथे नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीजिंग प्रत्येक वर्षी किती वाढताय बी म्हणजे आपण इथे घ्यावं लागेल बी बरोबर आहे आणि नंबर ऑफ इयर्स म्हणजे इथे 5 वर्ष आपण जसं घेतलं तसं इथे नंबर ऑफ इयर्स किती दिले एक्स म्हणजे बी इंटू एक्स इथे काय करावं लागेल बी इंटू एक्स म्हणजेच बघा ए प्लस बी इंटू एक्स हे झालं एक्स वर्षानंतर किती झाडं असतील त्या गावामध्ये कळतंय म्हणजेच काय मग ए प्लस बी इंटू एक्स मग इथे ए प्लस बी इंटू एक्स तर ते मी डायरेक्टली एक्स लिहिलं तरी चालेल तुम्ही किंवा बी इंटू एक्स करा आणि ह्याला असं लिहा ए प्लस बी एक्स एवढी झाडं कधी असतील ह्यांच्याकडे ए प्लस बी एक्स झाडं हे कधी असतील आफ्टर एक्स इयर्स दरवर्षी किती वाढत आहेत बी ट्रीज आणि सुरुवातीला किती होते ए ट्रीज म्हणजे सुरुवातीची झाडं बी दर वर्षाला वाढले आणि किती वर्ष वाढले तर एक्स वर्ष म्हणजे बी इंटू एक्स तर हे झाले नुसती वाढ एवढी वाढ झाली आणि प्लस हे अगोदरचे म्हणजे टोटल झाले आफ्टर एक्स इयर्स एक्स वर्षानंतर इतके झालं ओके थोडीशी प्रॅक्टिस करा त्याची एकदा तुम्हाला कळलं की पुढे अवघड नाही वाटणार ते आणि मी सांगितलंय थोडीशी लेवल ह्याची जास्त आहे तुम्हाला कळायला थोडंसं अवघड जाईल ज्यांना थोडं मॅथ्स वीक आहे ज्यांना असं वाटतं आपल्याला मॅथ्सचा बेस चांगला नाहीये त्यांना थोडंसं ते किचकट वाटेल पण त्याची प्रॅक्टिस करा त्याला सोडू नका ओके आणि जर नाहीच कळलं तर मला कॉल करा ठीक आहे आता नेक्स्ट बघा बरं का आता इथे काय फॉर द परेड देर आर वाय स्टुडंट्स इन इच रो अँड एक्स सच रो आर फॉर्म्ड बघा बरं देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड इन ऑल बघा किती सुंदर एक्झाम्पल दिलंय बघा इथे तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे ते आपण डायरेक्टली असं करूया फॉर द परेड देर आर वाय स्टुडंट्स इन इच रो इथे म्हणूया आपण नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो इज इक्वल टू किती दिले देर आर वाय स्टुडंट्स इन इच रो म्हणजे वाय स्टुडंट्स दिले लक्षात घ्या बरं का आता हे पण मी तुम्हाला असं सांगणार आहे वाय स्टुडंट दिले एक्स सच रो आर फॉर्म इथं म्हणायचं नंबर ऑफ रोज किंवा असं म्हणा टोटल रोज किती आहे टोटल रोज इज इक्वल टू टोटल रो किती बघा एक्स सच रो म्हणजे नंबर ऑफ रोज किंवा टोटल रोज एक्स आहे आता बघा बरं मला लिंक लागते का ह्या क्वेश्चनची व्यवस्थित समजून घ्या हे या क्वेश्चनला मी थोडं इकडे एक्सप्लेन करतो आणि तिकडे त्याचा आन्सर घेऊ आपण आता बघा नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो म्हणजे कळतं का असा अशी लाईन अशी आडवी जी असतं बघा ती रो असतं आणि असे उभे जे असतात ते कॉलम असतात हे रो आहेत हे कॉलम आहेत आता आपल्याला रो दिले रो म्हणजे बघा अशा आडव्या रांगा आपण जनरली अशा उभ्या रांगा तयार करत असतो स्कूलमध्ये आपण अशा रांगा करतो पण त्यांनी आडव्या सांगितल्या अशा आडव्या इथे आडवी रांग ही पहिला रो हा दुसरा रो हा तिसरा रो असे रोज तयार केले आता बघा नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो वाय आता मी तुम्हाला सुरुवातीला कळण्यासाठी नंबर ऑफ स्टुडंट इन इच रो मी घेणार इथे समजा 4 स्टुडंट्स एका रो मध्ये किती स्टुडंट बघा पहिला स्टुडंट इथे
दुसरा स्टुडंट इथे, तिसरा आणि चौथा, 4 स्टुडंट एका रो मध्ये बघा. 4 स्टुडंट, 1 2 3 4. किती स्टुडंट्स आहेत? 1 2 3 4. एका रो मध्ये 4 स्टुडंट्स. दुसऱ्या रो मध्ये पण तितकेच. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो. प्रत्येक रो मध्ये जेवढे इथे घेतले तेवढेच राहतील ना. नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो त्यांनी सेम सांगितले वाय. पण मी इथे किती घेतोय? 4. 1 2 3 4. 1 2 3 4 असे 4 स्टुडंट्स घेतले आपण. आणखी चौथा पण रो आहे बघा. समजा 1 2 3 4. म्हणजे बघा एका रो मध्ये किती बसलेले आहेत? 4 स्टुडंट्स. म्हणजेच आपण नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो हा जो वाय आहे त्याच्या जागेवर आपण काय घेतलाय? 4. कळण्यासाठी. हा, किती स्टुडंट्स एका रो मध्ये बघा. असे किती स्टुडंट्स आहेत? 4. त्यालाच आपण इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय? वाय स्टुडंट्स आहेत इथे बसलेले. इथे सुद्धा किती बसलेत? वाय स्टुडंट. इथे सुद्धा वाय, इथे सुद्धा वाय. पण ते वाय अगोदर कळणार नाही तुम्हाला. आपण त्याऐवजी काय घेऊया? 4 इथे 4 4 4 4 एवढे स्टुडंट्स बसले. आता तुम्ही जर हे डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला लगेच कळेल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे. कसं कळेल बघा? 4 + 4 8 + 4 12 आणि +4 16. म्हणजे टोटल स्टुडंट्स किती झाले? 16. मग तुम्ही 4 + 4 असं केलं तरी चालतं. किंवा बघा नंबर ऑफ स्टुडंट्स इन वन रो. म्हणजे एका रो मध्ये किती स्टुडंट्स? 4. आणि असे रो किती आहेत? ऍक्च्युअली आपल्या ह्याची व्हॅल्यू किती आली? 16 बघा टोटल. पण आपण कसं काढणार? हे 4 ह्याचे 4 सेपरेट 4 घेत बसणार नाही आपण. बघा 4 + दुसरे 4 + तिसरे 4 + चौथे 4. यास 4 + 4 + 4 हे किती आले? 16. असं करण्याऐवजी आपण काय करतो? जनरली एका रो मध्ये किती आहेत? 4. आणि असे रो किती आहेत? 1 2 3 4. समजा आपण इथे 5 रोज घेऊ. तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून 5 रो घेतले. हे 16 च्या ऐवजी काय होईल मग? 20. म्हणजे बघा इथे आणखी एक रो वाढला. 1 2 3 4 5 रोज मध्ये 4 4 4 पर इथे किती होतील? 20. 4 5 चा 20. आता बघा बरं का, एका रो मध्ये किती आहेत? 4 घेतले. असे रो किती बघा? पहिला रो, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा 5वा रो. इथे सुद्धा 4. म्हणजे रो किती झाले? 1 2 3 4 5. 5 रो आणि एका रो मध्ये 4. एका रो मध्ये 4 बसले. असे रो किती? 5. म्हणजे 4 5 चा 20. बघा बरं तुम्ही 4 4 4 4 सेपरेट घेतले तरी 20 येत आहे. आणि इथे एका रो मध्ये किती इंटू नंबर ऑफ रोज किती, ह्यांनी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20 मिळालं. म्हणजे टोटल मिळालं. तसं आता इथे आपल्याला हा जसा नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो, एका रो मध्ये किती 4, तर त्याला आपण काय मानलं? वाय. बघा हे जर वाय असेल तर वाय 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 हे सगळे वाय वाय येतील एवढे. मग आता नंबर हे तर कळलं एका रो मध्ये 4 आहेत बरोबर आहे, म्हणजे वाय आहे. आणि नंबर ऑफ रोज किती आहे? टोटल रोज किती आहेत? 1 2 3 4 5. इथे 5 घेतलं होतं आपण. पण आता इथे तर 5 नाही दिलं त्यांनी, तर नंबर ऑफ टोटल रोज दिले x. म्हणजेच ह्याचा आणि त्याचा थोडासा संदर्भ तुम्हाला लिंक लागली पाहिजे. त्याचं आपण काय म्हणूया त्याला तुम्ही कम्पेअर करा. म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. बघा आता 4 4 4 पर्यंत झाले नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो. आपल्याला किती दिले? y. म्हणजे इथे आला y. आणि आता मला सांगा इनटू नंबर ऑफ रोज किती आहे? तर इथे जसे 1 2 3 4 5 तसे आपल्याला त्यांनी किती दिले? x रोज. किती दिले? x. म्हणजे हा पहिला दुसरा तिसरा 3 4 5 असे x रो. 1 2 3 4 असे x रो दिले. म्हणजे x रोज आणि एका रो मधले स्टुडंट्स x * y हे झाले टोटल. जसं 4 5 चा 20 आला तसं x * y xy हे झाले टोटल स्टुडंट्स. मग इथे काय? देअरफॉर टोटल स्टुडंट्स इज इक्वल्स टू. आता टोटल स्टुडंट्स कसे येईल बघा बरं. टोटल स्टुडंट्स कसे काढणार आपण? टोटल स्टुडंट्स इज इक्वल्स टू. बघा पहिलं काय घेणार आपण? नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो. एका रो मधले मुलं किती? जसं आपण इथं म्हटलं 4 स्टुडंट्स, तसं इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो. एका रो मधले स्टुडंट्स इनटू एका रो मधले स्टुडंट्स किती? इथं दाखवले होते आपण 4 स्टुडंट्स. आणि तसे रो किती? 5. तर आता इथले रो किती? x इनटू नंबर ऑफ रोज. नंबर किंवा टोटल रोज म्हटलं तरी चालेल. नंबर ऑफ रोज म्हणा किंवा टोटल रोज. टोटल रोज किती? मग आता बघा नंबर ऑफ स्टुडंट्स काय? y आणि टोटल रोज किती आहे? x. म्हणजेच त्याचं काय आलं? x * y. हे झाले टोटल स्टुडंट्स. बघा टोटल स्टुडंट्स किती आले? xy. जमेल का सर्वांना? नक्की कळलं? हे खूप सिंपल आहे. तसं तुम्ही जर तुम्हाला हे कळत नसेल तर सरळ काय करायचं, तुमच्या ज्या असेंब्ली मध्ये तुम्ही ज्या रांगा करतात त्या आठवायचं.
तुम्ही काय करायचं, एका रो मध्ये किती मुलं आहेत, अशा आडव्या जर रांगा बघितल्या, तुम्ही असे सरळ उभे राहतात, तुम्ही अशा आडव्या रांगेतले पहिले मुलं मोजायची किती, आणि अशा त्या आडव्या रांगा रो, पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो, अशी किती रो आहेत. समजा ह्या पहिल्या रांगेत तुमच्या 20 मुलं असतील, असे 20, आणि अशा 10 रो असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 20 एका रो मध्ये, आणि असे रो किती 10. मग 20 इंटू हे 10, मग 20 10 चा 200, म्हणजे टोटल स्टुडंट्स किती होते 200. मग जनरली आपण असं मोजत नाही बस 1 2 3 4, हे किती इंटू हे किती झालं. ओके, त्याच्यानुसार तुम्हाला हे जमून जाईल. तुम्ही स्कूलमध्ये पण हे करू शकता तशा टाइप मध्ये. फक्त त्यांनी आपल्याला नंबर मध्ये देण्याऐवजी काय केलं, लेटर्स वापरले, म्हणजे x इंटू y. ओके, आता नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट जो आहे तो पण थोडासा कळायला तुम्हाला अवघड वाटेल, पण एकदा समजलं की मग काहीच त्याचं म्हणजे तुम्हाला डिफिकल्ट लेवल वाटणार नाही. हे पटपट कॉपी करून घ्या. आता नेक्स्ट बघा स्टुडंट्स, इथे आता बघा बरं का, हा थर्ड क्वेश्चन काय सांगतोय बघा, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. इथे काय सांगितलं याच्यामध्ये, द टेन्स अँड युनिट्स प्लेस ऑफ अ 2 डिजिट नंबर इज m and n रिस्पेक्टिव्हली. राईट द पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट 2 डिजिट नंबर. बघा आता पहिलं तुम्हाला मला हे सांगायचं आता बघा, 2 डिजिट नंबर काय असतो. आता 2 डिजिट नंबर नेमका कसा असतो तो समजून घ्या. हे बघा, समजा इथे 4 आहे आणि इथे 7 आहे. हा किती डिजिट नंबर आहे, 2 डिजिट. हे काय, हे 1 डिजिट, दुसरं डिजिट 2 डिजिट झाला. याच्यात मी जर आणखी असं लिहिलं असतं, इथे 8 लिहिलं असतं, तर 1 2 3 हा 3 डिजिट. मी नुसतं असं लिहिलं, हा 1 डिजिट. मग आता आपल्याला 2 डिजिट नंबर सांगितला. 2 डिजिट म्हणजे कसा असेल, 7 आणि 4 असेल. ओके, आता बघा, आता ह्या 47 ला मी इथे घेतो, समजा हा 2 डिजिट नंबर झाला. नंतर आपण इकडे त्याच्यावरून आपण त्याचं एक्सप्लेनेशन इथे लिहिणार आहे. दिस इज 2 डिजिट नंबर, बरोबर आहे. आता ह्याच्यातला युनिट प्लेस कोणता आहे, युनिट, आणि हा काय आहे टेन्स प्लेस. मग युनिट प्लेस आता ह्याला कसं लिहिता येईल बघा बरं. हा 7, ह्याला किती असतं काहीच नाही, म्हणजे 1, 7 1 7, प्लस इथे बघा हा जो 4 आहे, 4 म्हणजे नुसता 4 असतो का, हा नाही, त्याची प्लेस व्हॅल्यू 4 इंटू 10 म्हणजे 40. म्हणजे बघा हा नुसता 4 असतो, तर या 4 ला किती असतो 10. म्हणजेच बघा 4 10 चा 40. कळलं का, हे 4 10 चा किंवा 10 4 चा असे म्हणू शकतो आपण. म्हणजे हा जो 4 आहे इथला, हा नुसता 4 नसून त्याला तो 10th प्लेसला म्हणून 10 ने मल्टिप्लाय. समजा इथे असं असेल 3 किंवा असं घेऊ आपण 796. याच्यातले 7 ची प्लेस व्हॅल्यू किती येईल बरं, करेक्ट, 7 ची काय येईल मग, युनिट टेन्स 100, म्हणजे 7 इंटू 100. हा ऍक्च्युली जो 7 असतो तो 7 नसून तो किती असतो 700. हा नुसता 9 नसून किती असतो 90, म्हणजे टेन्स प्लेसला. आणि हा 60 असतो का, नाही, हा तर 6 1 6, हा 6, हा 90 आणि हा 700. कळलं. तसं इथे बघा, आता हा 7 नुसता 7 येईल, 7 इंटू 1, आणि हा 4 ला मात्र 4 इंटू 10. आता त्यांनी काय सांगितलंय, हा युनिट प्लेसला जो आहे बघा, द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ अ 2 डिजिट नंबर इज m and n. आता बघा टेन्स प्लेसला पहिलं टेन्स आणि त्याला काय म्हटलंय m, म्हणजे पहिल्या टेन्स प्लेसला m डिजिट आहे. बघा टेन्स प्लेस म्हणजे कोणती, ही झाली टेन्स प्लेस, तिथे m दिलंय. आणि दुसरं काय, अँड युनिट प्लेसला काय दिलंय n. आता युनिट प्लेसला जर n असेल, युनिट प्लेसला काय n, म्हणजे ही युनिट प्लेस n असं. कळलं का आता. मग आता काही जणांना वाटेल m येईल का, नाही, त्याला असं लिहावं लागेल तुम्हाला. बघा कसं, आता युनिट जसं युनिट प्लेसला हा जो n होता त्याला आपण काय केलं n इंटू 1, तसं बघा 7 इंटू 1, 7 इंटू 1 तसं n इंटू 1, n इंटू 1 आलं. आणि आता प्लस इथे बघा, आता टेन्स प्लेसला जसं 4 इंटू 10 तसं m इंटू किती 10, करेक्ट, m इंटू 10. कळतंय का. हा टेन्स प्लेसला म्हणून त्याला 10 ने मल्टिप्लाय, हा युनिट प्लेसला म्हणून 1 ने मल्टिप्लाय. ह्याला व्यवस्थित लिहा फक्त 10 इंटू m 10m प्लस n 1 चा n, n एक n, म्हणजे 10m प्लस n. दिस इज 2 डिजिट नंबर. हाच आपला 2 डिजिट नंबर असेल. काय म्हणलं, विच रिप्रेझेंट 2 डिजिट नंबर. म्हणजे ती पॉलिनॉमियल बनली ना, ज्याच्यामध्ये m आणि n व्हेरिएबल. कळतंय की, ही झाली पॉलिनॉमियल. ही काय बायनॉमियल आहे, 2 टर्म्स. कळतंय का. आणि m च्या डोक्यावर 1, n च्या डोक्यावर 1, म्हणजे ती लिनियर झाली, लिनियर पॉलिनॉमियल. ओके, आता बघा, आता हे फक्त लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. हे कळलं ना व्यवस्थित. आता बघा 10m प्लस n, मग 10m म्हणजे हा कोणता झाला टेन्स प्लेसचा, आणि हा काय झाला युनिट प्लेसचा. करेक्ट. आता बघा
इथे आपण पहिलं काय सांगायचं लिहिताना, जे दिले त्यांनी ते पटपट लिहायचं फक्त. बघा कसं लिहिता येईल ते. लेट द डिजिट इन द टेन्स प्लेस टू डिजिट एम एन एन राईट द पॉलिनॉमियल. हा एवढं सांगायचं. डिजिट म्हणजे तो डिजिट कोणता, हा अंक. जसा इथला डिजिट 7, इथला 4, तसा इथला n आणि इथला m. डिजिट ऍट टेन्स प्लेस. मग टेन्स प्लेसला डिजिट कोणता आहे? टेन्स प्लेसला बघा बरं आपण कोणतं दिलाय? m. टेन्स प्लेसला m. अँड डिजिट ऍट युनिट्स प्लेस. युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे चेक करा बरं तुम्ही. युनिट प्लेसला हा टेन्स प्लेस, हा युनिट प्लेसला n, दॅट इज n. बघा टेन्स प्लेसचा m आणि युनिट प्लेसचा n. देअरफॉर टू डिजिट नंबर इज इक्वल टू, आता तो टू डिजिट नंबर काय येईल मग? युनिट प्लेसचा काय येईल? हा युनिट प्लेसचा n, त्याला 1 ने मल्टिप्लाय करा. युनिट प्लेसला म्हणजे 1 प्लस त्याच्यामध्ये टेन्स प्लेसचा कोण आहे? 10 इंटू m. हा m टेन्स प्लेसला म्हणून 10 ने मल्टिप्लाय. मग त्याला व्यवस्थित लिहा 10m आणि प्लस n वन जा n. This is 10m. This 10m plus n is the 2-digit number. कळलं का? आता 2 डिजिट. असं जर तुम्हाला 3 डिजिट सांगितलं असतं तर फक्त तिथं थर्ड जो असता युनिट टेन्स 100, त्याला 100 ने मल्टिप्लाय. समजा त्यांनी म्हटलं असतं 4 डिजिट नंबर, तर तिथे काय घेतला असता? 1000, कारण 1000 प्लेसला आला असता. मग 1000 इंटू जो काय असता व्हेरिएबल, समजा इथं m n तिथं p दिला असता तर 1000p आला असता तो. कळतंय का? इतकं सिंपल आहे ते. फक्त ते समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ओके चला, तर इथे आपण आता थांबूया. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक, पुढचा पार्ट स्टार्ट करूया. त्यामध्ये आपल्याला ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स ते बघायचं. ते सिंपल वाटेल तुम्हाला. हे थोडंसं किचकट होतं पण ते पुढचं तुम्हाला खूप सोपं वाटेल. ओके, थँक्यू स्टुडंट्स.